तर दुसरीकडे मराठीचा 12वीचा पेपर फुटला नसल्याचा दावा मुंबई विभागीय शिक्षण बोर्डानं केलेला आहे। यामुळे मराठीचा पेपर परत घेण्यात येणार नाही। शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना 10 मिनिटं आधी पेपर दिला जातो आणि याच वेळेस कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान फोनवरून विभागीय सचिव दत्तात्रय जगताप यांनी हे पेपर फुटीचं प्रकरण नसून नवी मुंबई सायबर विभागाकडे तक्रार करण्याची प्रतिक्रिया दिलेली आहे। पेपर फुटलेला नाहीये तो, कारण तो पेपर आता शासनाच्या धोरणानुसार 10 मिनिटं अगोदर मुलांना पेपर दिला जातो। म्हणजे 11 वाजेचा पेपर असेल तर 10:50 मुलांच्या हातात पेपर जातो। त्यामुळे हा जो पेपर आहे तो कोणीतरी विद्यार्थ्यांनी किंवा इतर त्याने हा पेपर व्हॉट्सअपवर पाठवलेला बरोबर। पण याबाबत आम्ही आता सायबर क्राईमकडे सुद्धा आम्ही त्याची तक्रार दाखल करणार आहोत।